पुण्यात अनेक प्राचीन मंदिर आहेत। पुण्यातल्या अनेक प्राचीन मंदिरातला इतिहास, त्यांची आख्यायिका आपण आजपर्यंत ऐकली असेल। मात्र पुण्यातील त्रिशुंड मयुरेश्वर मंदिरातला हा जो गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्याच्या खालचं जे काही तळमजला आहे, तो तळमजला फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशीच सगळ्या पुणेकरांसाठी उघडला जातो आणि नळपतगिरी गोसावी हे जे महाराज आहे त्यांच्या समाधीचं दर्शन प्रत्येक पुणेकर घेतात। आजचा हा दिवस महत्त्वाचा असतो प्रत्येक पुणेकरांसाठी आणि त्रिशुंड गणपती मंदिराच्या सगळ्या विश्वासांसाठी। आपण जर बघितलं तर या सगळ्या तळमजल्यात मोठ्या प्रमाणात पाणी आहेत, मात्र सकाळपासूनच सगळे पुणेकर या मंदिरात गर्दी करताना दिसत आहेत आणि या मंदिराचं दर्शन घेताना दिसत आहेत। मी आज जाऊन ते मंदिर देखील दाखवते। अत्यंत जुन्या पद्धतीचं प्राचीन घाटगीचं हे सगळं मंदिर आहे आणि याच मंदिराचं दर्शन घेण्यासाठी अनेक पुणेकर गर्दी करताना दिसत आहेत। एवढा छोटासाच गाभारा आहे, मात्र याच गाभाऱ्याच्या आत येऊन प्रत्येक पुणेकर नतमस्तक होताना दिसतोय आणि त्रिशुंड गणपती मंदिराच्या तळमजल्यात आत्ता सध्या आपण आहोत। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत। काय नेमकी वैशिष्ट्य आहे, आख्यायिका काय आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय नेमकं वैशिष्ट्य आहे आणि या सगळ्या या समाधीचा आख्यायिका काय? नमस्ते। याचं वैशिष्ट्य असं आहे की हा त्रिशुंड मयुरेश्वर गणपती आहे। त्याला भारतात एकमेव गणपती आहे की ज्याला 3 सोंड्या आहेत आणि तो मोरा बसलेला आहे। साईडला रिद्धी सिद्धी आहेत, शारदा बसलेली मांडीवर। असा गणपती भारतात एकमेव गणपती आहे आणि हा त्रिशुंड मयुरेश्वर गणपतीची स्थापना भीमजीगिरी गोसावींनी केली। हे मंदिर बांधलं आणि इथं जी खाली समाधी आहे ती दलपतगिरी गोसावी जे आहे होते त्यांची इथं समाधी आहे। भीमजीगिरी गोसावी जे त्यांनी मंदिर बांधलं 1756 साली या मंदिराचं बांधकाम चालू झालं आणि साधारण ते 1770 सालापर्यंत ते पूर्णत्वास आलं आणि याला एक खडली तळघर आहे आणि या समाधीची रोज पूजा केली जाते। वरती गणपतीला अभिषेक स्नान झाल्यानंतर त्याचं जे पाणी आहे ते या समाधीवर पडतं। वरतून गुरुजी येण्यासाठी एक छोटासा मार्ग आहे, ते खाली येतात आणि पूजा करतात रोज। गुरुपौर्णिमेलाच हे मंदिर का सुरू ठेवलं जातं? हा तळमजला जो आहे अक्षरशः गुडघ्याभर पाण्यातनं सगळे पुणेकर येऊन इथे दर्शन घेतात। हे वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमा हा गुरूंचा दिवस आहे, तो पवित्र मानला जातो। म्हणून वर्षातून एकदाच गुरुपौर्णिमेला या समाधीच्या दर्शनाची एकदाच व्यवस्था असते। त्यामुळं सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 12 वाजले तरी इथली लाईन संपत नसते। असंख्य पुणेकर 5-5, 6-6 तास लाईनीत उभे राहतात। आत्ताच मी विचारलं तर काय पिंपरी चिंचवडवरनं आलेत, काय बाहेरगावावरनं आलेले आहेत, पण ते लोक थांबत नाहीत, ते लाईनीतच उभे राहतात, ते काळजी करत नाहीत। कुठून आलात तुम्ही? हे धायरी, वडगाव धायरी। दरवर्षी येता या दिवशी? हो, दरवर्षीच येतो। काय मंदिराबद्दल काय तुम्हाला कुठनं कळलं की असा तळमजला असतो आणि याच दिवशी? मित्राकडून कळलं होतं, म्हणजे आता 2 वर्षापासून येतोय पण मंदिरात वरती येतो, पण खाली यायची वेळ आज यावेळेची पहिल्यांदा आली, नाही तर दरवेळेस मंदिरातच येतो गणपतीला वगैरे। तुम्ही कुठनं आलात? पिंपरी चिंचवड। दरवर्षी येतात? दरवर्षी। हेच सगळं बघायला पण बघितलं तर अनेक पुणेकर गुडघाभर पाण्यातनं का असणार पण या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येताना दिसत आहेत। आणि एवढंच नाही, त्या मंदिराची 350 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे तो पुन्हा एकदा जाज्वल्य होताना दिसतोय। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।